राम 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 मंडळी, इतके दिवस झाले या क्षणाची वाट पाहून राहिलो होतो मी. तुम्हाला सांगतो, इथं कोर्ट म्हटलं काय जज फक्त मीच, हे ठरलेलं समीकरण होतं. बिलकुल. खुर्ची, हे पहा माझी खुर्ची. किती दिवस झाले याच्यावर मी बसलो नाही. येस, एक मिनिट. ऑर्डर ऑर्डर. हो जज साहेब, ते ठोकाचं दिलं ना, त्याच्यावर ठोका की. नाही रे, खिळवर आले होते ते ठोक. चला मग कोर्टाची कारवाई सुरू करा. तू जानू मानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे ऐसा में आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे अरे सामे. दूध मांगोगे खीर देंगे, ब्रेक मांगोगे वर्ष 1.5 देंगे. काय 1.5 वर्षाचा ब्रेक होता आपल्याला. कोर्टाची कारवाई सुरू करा रे, लई दिवस झाले रे. ऑर्डर ऑर्डर बोललो ते. अरे हा 1.5 वर्ष आम्ही कसा काढला तो आम्हाला माहिती. काय अरे ही तरी किती भांडणं करणार घरात. हिच्या घरामध्ये काय परिस्थिती आहे माहितीये माय लॉर्ड. काय काय 2 जण एकत्र भांडतात, त्यातला 1 जण काहीच बोलत नाही. माझी पण सेम परिस्थिती झाली. तुम्हाला सांगतो, सोसायटीतले रांगोळी स्पर्धा, ते लंगडे स्पर्धा, फुगडी स्पर्धा, याचा जज होऊन मिळाचे दिवस काढलेत रे. माय लॉर्ड, ऍक्च्युअली तुम्ही त्या सगळ्यांचे जज होतात. तुमचा प्रामाणिकपणा बघून तो आता तोडताळ करू नका बरं तू. आता नवीन नवीन सामान केलेलं आहे हे सगळं. चला पटकन कारवाईला सुरुवात करा. बोला बोला, कोण आहे तुमचे ते आरोपी, बोलवा. माय लॉर्ड, हा, आज आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये मराठीचे 2 नट येणार आहेत. काय सांगताय? येस माय लॉर्ड. हा? एक आहेत लेखक, दिग्दर्शक, नाटककार प्रियदर्शन जाधव. ओहो. आणि दुसरे आहेत सर्वोत्कृष्ट अभिनेते गौरव मोरे. तू अरे माझ्यापेक्षा सिनियर आहे, तुझा. अरे मी सिनियर असलो तरी तुला पेमेंट जास्त आहे. तुझं कॉन्ट्रॅक्ट वाचले जाय. माय लॉर्ड, सॉरी. आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहा प्लीज. माय लॉर्ड, मला सन्माननीय कोर्टाला एक प्रश्न विचारायचा आहे की मला सांगा, गुलाबजाम मऊ लागतात म्हणून कधी कुणी मटणाच्या रश्श्यात बुडवून ते खातो का? नाही. आंब्याचा रस सुद्धा निघतो म्हणून आपण कधी ऑमलेट मध्ये टाकून त्याचं ऑमलेट करतो का? नाही माय लॉर्ड, नाही. मग मला एक सांगा, 10 वर्ष आपण मेहनत करून आटवलेली ह्या बासुंदीमध्ये हे जायफळ टाकायला का आले? जायफळ नाहीत, ते चारोळे आहेत. दारुळे आहे. इथे आल्याने सर्व रसिक प्रेक्षकांना झालेला आहे हर्ष. साहेब, आम्ही इथे आल्याने सर्व रसिक प्रेक्षकांना झालेला आहे हर्ष. आता आम्ही घालणार इकडे दंगा. बस झाली तुमची 10 वर्ष. साधारण काय होते हे? चारोळे होते. चारोळे. ही चारोळी? चारोळी नव्हती. आता तुम्ही बोलू नका, आता मी बोलणार. काय बोलणार माय लॉर्ड? आपल्या मतदारसंघामध्ये कुणीतरी दुसरा येऊन रस्ते बांधत असेल तर काय बोलणार आपण त्या आमदाराला? कारण आता त्यांना डांबरी रस्ते नकोयत, सिमेंटचे रस्ते हवे. म्हणजे मी डांबरी आहे? माय लॉर्ड, माय लॉर्ड, माय लॉर्ड, मी डांबरी आहे? दिसतं तुम्ही थोडं थोडं तसे. एवढं पण खरं नका बोलू. का रे? बघा ना माझ्याकडे पण. माय लॉर्ड, जर का बगलेला विषय दिला तर काय होईल? गुदमरून मरेल ते. अरे विषयाला बगल असा शब्द आहे का नाही? आय एम सॉरी माय लॉर्ड, आय एम सॉरी. तुम्ही विषयाला बगल देऊ नका माय लॉर्ड. कोर्टाची कारवाई सुरू करा तातडीने. ऑब्जेक्शन, ऑब्जेक्शन, ऑब्जेक्शन. अरे देवा. तुमचं जर झालं असेल तर माझं ऐका. बोला बोला. काय अभिरूप न्यायालय वगैरे इतकं आधीपासून तुमचं चाललंय, सगळं आता जुनच चालवणार की काही नवीन पण आणणार आहात? नवीन करणार आहात? म्हणजे नवीन काय करणार आहे? अहो एक काम करा, तुम्ही पण इकडे या. तुम्ही तिघही आरोपी आहात, कळलं? या इकडे. आम्ही तिघे आरोपी? हो, या. नाही नाही नाही. आम्ही आरोपी? अरे याला काय अर्थ आहे? सांगा कसे कसे आम्ही आरोपी? हे बघा, तुमचा अभिनय हे श्रेया बुगडाला जेव्हा जाग येते ह्या नाटकातला वाटतो. नॉर्मल मध्ये करा, नॉर्मल मध्ये करा. ठीक आहे, आम्ही जर आरोपी असू तर मला तुम्हाला विचारायचंय की आमच्या वतीने कुठले वकील लढणार? अरे ओ एक मिनिट थांबा.
आधी तर मी या न्यायाधीशाच्या खुर्चीत बसतो. हो ते द्या काढून मला. द्या द्या चला द्या. हे खरंच करताय तुम्ही? पण मी काय म्हणते आमच्या वतीने कोण लढणार आहे? हा ते बोलवा ना. जाधव वकील हाजीर व्हा लवकर. मर्द टांगे वाला मैं हूँ, मर्द टांगे वाला, मुझे दुश्मन क्या मारेगा, मेरा दोस्त है ऊपर वाला. आजकल याद कुछ और रहता नहीं, बस एक आपकी याद आने के बाद, याद आने से पहले चले आइए और फिर जाइए. अरे कोण आहे हे वकील आहे का ट्रेन मधले भिकारी आहे? मायलॉर्ड काय चाललंय मायलॉर्ड हे? हा? थांबा हे बघा कोर्टाचा वेळ वाया जातोय. केसला लवकर सुरुवात करा. केस लवकर सुरू करण्याआधी त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहायचा. कुशल बाद्रिके, श्रेया बुगडे पिंजऱ्याच्या आत जायचा चटकन आणि वेळ घालवायचा ना. भारत गणेशपुरे पिंजऱ्याच्या आत. काय मिट्टू आहे पिंजऱ्याचा? अरे मिट्टू मिट्टू बोल नको, पटकन आतमध्ये यायचा. हा ठीक आहे गेलो गेलो. मी फिर्यादीच्या वतीने केस लढणार आहे. आपण फिर्यादी कोण आहे? साहेब फिर्यादी मीच आहे. मीच वकील आहे, मीच फिर्यादी आहे. अख्ख्या महाराष्ट्राच्या वतीने मी आज केस लढणार आहे. अरे तुम्ही लढणार आहे पण आमच्या वतीनं कोण लढणार आहे का? मॅडम? आता काय? ओ वकील मोरे. याद आ रहा है तेरा प्यार. गाणे बिने बिलकुल म्हणायचे नाही ते सांगतो. अरे हा वकील आहे. Of course. In that case, I want to ask you a question. If you're really a lawyer, what is the full form of IPC? इथून पटकन चला. हा? अरे IPC म्हणजे इंडियन पिनल कोड. कधीपासून? घाबरायचं नाही, मी आहे सोबत. हे कधीपासून? नाही, नाही, असतं ते एक मिनिट पहिल्यापासून. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. सॉरी. हा तर जज साहेब हा माझ्याकडे आरोपांची लिस्ट आहे. हो का? मोठी आहे का लिस्ट? तोपर्यंत मी सांबारवडी खाऊन येतो. अरे थांब रे, तुला काय भूक लागली? सांबारवडी सारखा मला खात घेतच नाही चला तुमच्या- सुरू करा बरं तुम्ही. जज साहेब हा. माझे या तिघांवर आरोप आहेत. गेले 1.5 वर्ष हे कुठे गायब होते? महाराष्ट्र त्यांना पाहण्यासाठी तरसला होता. कुठे गेले होते 1.5 वर्ष? ऑल इज वेल मिलॉर्ड, ऑल इज वेल. हा त्यांचा पर्सनल मॅटर आहे. ते 1.5 वर्ष काय करत होते? एक्झॅक्टली. पर्सनल मॅटर जरी असला तरी ते पब्लिक आहेत. आज पब्लिक त्यांना ओळखतात. त्यामुळे पब्लिक आणि महाराष्ट्र त्यांना प्रश्न विचारणारच आणि मी पण प्रश्न विचारणार. तर मिस्टर कुशल बद्रिके, गेली 1.5 वर्ष तुम्ही काय केलं? स्ट्रगल करत होतो मायलॉर्ड. रिक्षाने फिरत होतो रिक्षाने. मला असं वाटतं की नटाचं लाईफ आणि एका रिक्षावाल्याचं लाईफ सेम असतं मायलॉर्ड. भाडं मिळाल्याशिवाय तो स्वतःचं घर चालवू शकत नाही. म्हणूनच कदाचित आपलं काम चालू असण्याला आपण मीटर डाऊन असणं असं म्हणतो. मिस्टर बद्रिके, काय म्हणतो, तोपर्यंत मी गिले वडे खाऊन येऊ का? अरे काय गेली वेळी खाऊ नका. थांबा जरा 2 माझ्याकडे मिनिटं. पण लक्ष दे ना यार. अरे लक्ष देणं म्हणजे तुम्ही मुद्द्याचं बोला चला. मुद्द्याचं म्हणजे तुम्ही स्ट्रगल करत होता. येस मायलॉर्ड. कोण होतं तुमच्या सोबत? माझे मित्र होते. नावं काय त्यांची? अभिजित चव्हाण, विजू माने, संतोष जुवेकर. तुमचा तो मित्र अजूनही बघतो का तुमच्याकडे? का मी बघितलंच नाही, मी बघूच शकत नाही असं म्हणत होतो? असं का म्हणेल तो? मी म्हणजे काय, तुम्ही केलेला तो शक्तिमान पिक्चर आहे न बघायला? अयो शक्तिमान अशा नावाचं पिक्चर केलं आहे नी? नाहीतर काय. तुझ्या पिक्चरची यादी काढली तर अरे असं 14 कोटी जनतेला म्हणावं लागेल. यांनी जो सिनेमा केलाय तो 2 वेळा रिलीज केला यांनी. मागच्या वर्षी आल्याड नावाने, या वर्षी पल्याड नावाने. एक मिनिट. त्यांच्या आल्याड पल्याड या सिनेमावर काही बोलू नका. हा? पार्ट 2 मध्ये मी आहे. तर माझा दुसरा आरोप असा आहे मिस्टर भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे. मी काय उत्तर- तो- हा? पटकन तर्री पोहे खाऊन येऊ का? अरे काय तुला भूक लागली तर्री पोहे खाऊ? थांब जरा तिकडे. श्रेया बुगडे, कुशल बद्रिकेंनी तर उत्तर दिलेलं आहे. तुम्ही काय केलं 1.5 वर्ष? मी ती कला शिकले ज्यात मी पारंगत नव्हते. म्हणजे पाककला. श्रेया बुगडे तुम्ही खोटं बोलताय. काय? पापलेटच्या नावाने हलवा खायला घालते ही बाई. नाही. मी श्रेया बुगड्यांच्या घरी जेवलेलो आहे. तो हलवा जरी असला तरी पापलेटची मिमिक्री जबरदस्त करतो. मला माहिती आहे. आणि जज साहेब हा व्यक्ती स्वातंत्र्यावर घालाय. माझा असेल स्वयंपाक करेल, नाही तर फ्रीज खाली अंडा पावची गाडी टाकेन. अरे वा, अंडा पावची आठवण आली. येऊ का पटकन खाऊ?
सतत कशी भूक लागते तुम्हाला माझ्यावर कोण लक्षच दे अहो लक्षच देईना म्हणजे काय आता मी तुमच्याकडेच येणार आहे ना भारत गणेशपुरे हा. तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी वराडी भाषेतच करता नाही 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 खोटा आहे साप खोटा आहे हा अरे मी आता एका इंग्लिश पिक्चरची ऑडिशन देऊन आलो काय सांगताय हा भाई कुठे थांबा भाई खा करून आला बाय सोयाबीन सांगायला खा नाही हालसा हो पूर्ण कट डायलॉग पाठ होते माय आणि हे असं बोलण्याने झालं तुमचं सिलेक्शन नाही रे त्यांचं बजेट कमी होतं रे टॉम क्रूजला घेतलं त्यांनी नाही नाही पण आरोप अतिशय गंभीर आहेत जज साहेब हा. त्यांनी उत्तर देण्याचा तर प्रयत्न केलेला आहे पण आरोप खरा आहे गेले 1.5 वर्ष त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला वंचित ठेवलेलं आहे. 1 मिनिट महत्वाचा मुद्दा काय आहे तर 1.5 वर्ष महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही मनोरंजनापासून वंचित ठेवलंय हो की नाही हो त्यामुळे त्यांना या आनंदापासून या मनोरंजनापासून वंचित ठेवल्याबद्दल तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे आणि शिक्षा अशी आहे की आतापर्यंत तुम्ही अनेक पिढ्यांना हसवलं हं? आता तुम्ही विनोदाची नवी पिढी घडवा ही आहे तुम्हाला शिक्षा तुम्ही हसत राहा आणि मराठी माणसालाही कायम हसवत ठेवा. कुशल भद्रिके कोर्टासमोर या आणि तुमचं म्हणणं सांगा. मी एक छोटीशी कविता म्हणा 4 ओळी म्हणा त्या मांडू इच्छितो खरं तर ज्या मनात आहेत त्या. पायी चालली दिंडी वरून आभाळाच्या सरी पायाखाली खडी कपारी तरी म्हणे तो हरी अशीच आमुची वारी आनंदी हा सरी अशीच आमुची वारी आनंदी हा सरी सुरावटीशी सूर जुळू दे अन एखादी बासुरी वा वा सप्त सुरांची मैफल आमुची काळी कधी पांढरी हीच आमुची जन्नत मन्नत हीच वारी पंढरी. मला पण एक जोक सांगायचा आहे हा, सर सांगा. एवढे भारी बोलले मला पण एक जोक आहे. एकदा जेम्स बॉन्ड जंगलात जातो तर त्याला समोर ना डुक्कर दिसतंय त्याला बघून जेम्स बॉन्ड बोलतो हाय आय एम बॉन्ड जेम्स बॉन्ड मग त्याला बघून डुक्कर म्हणतं हाय आय एम डुक्कर रान डुक्कर. जेम्स बॉन्ड बोलतो तू मला ओळखलं नाही कुठं नाही तो का आजकल याद कुछ और रहता नहीं एक बस आपकी